नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज कातळे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर बघा, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलचे जे डिग्री होल्डर्स असतील किंवा जे डिप्लोमा कॅन्डिडेट्स असतील तर त्यांच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कारण परत बघा DSSSB म्हणजेच दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अंतर्गत यावर्षी जवळजवळ सिव्हिलसाठी 726 जागांसाठी ॲड आलेली आहे. आणि जर आपण इलेक्ट्रिकलसाठी बघितलं तर जवळपास 126 जागांसाठी ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियरसाठी त्यांनी जस्ट रिसेंटमध्ये आत्ताच एक नोटिफिकेशन त्यांनी टाकलेलं आहे. तर बघा, याचं काय नेमकं क्रायटेरिया काय असेल किंवा याच्यामध्ये कुठले कुठले कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात, फ्रेशर कॅन्डिडेट्स याच्यामध्ये इलिजिबल आहेत का, तर हे सगळं डिस्कशन आपण याच्यामध्ये करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला अगोदर ज्युनियर इंजिनियरचं सांगेन की ज्युनियर इंजिनियरसाठी जे डिप्लोमा कॅन्डिडेट्स असतील किंवा जे डिग्री विद्यार्थी असतील, डिग्रीचे पण सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलचे, तर दोन्ही विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. पण याच्यामध्ये ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे तर त्यांच्यासाठी एक्सपिरियन्सची गरज असेल. ठीक आहे, ज्युनियर इंजिनियरसाठी. आणि जर आपण साठी बघितलं असिस्टंट इंजिनियरसाठी, तर असिस्टंट इंजिनियरसाठी फक्त डिग्री होल्डर्सच याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. पण ज्यांच्याकडे की 2 वर्षाचा अनुभव असेल असेच कॅन्डिडेट्स. ठीक आहे. तर साठी एक्सपिरियन्स मस्ट आहे. आणि साठी जर आपण बघितलं तर डिप्लोमा चालतो, पण डिप्लोमा प्लस 2 वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे. किंवा मग फ्रेशर तुम्ही डिग्री कॅन्डिडेट्स असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये एलिजिबल असता. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये की DSSSB याच्या जर आपण पाठीमागचा जर यांची हिस्ट्री बघितली तर दरवर्षी यांची जी वेगवेगळे 11 डिपार्टमेंट होते, तर 11 डिपार्टमेंटचे वेगवेगळे 11 पेपर व्हायचे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या 11 डिपार्टमेंटचे वेगळे फॉर्म भरावे लागायचे. त्यांचा प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा राहायचा आणि प्रत्येकाच्या एक्झाम कंडक्ट करण्याचे जे काही वेळ होत्या म्हणजे त्या पण वेगवेगळ्या होत्या. त्याच्यामुळे ही खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस होती. तर याच्यामुळे काय केलेलं आहे, तर या बोर्डाने या वर्षीपासून असा निर्णय घेतलेला आहे की जसं आपली MPSC कंबाईन एक्झाम असते, तर सेम त्याच टाईपमध्ये जे काही सगळे आपले PSI, STI, ASO, आता आपण काय करतो प्रिलिम्समध्ये आपण एकच पेपर देत असतो, तर तसं DSSSB अंतर्गत जे काही वेगवेगळे 11 डिपार्टमेंट येतात, तर या सगळ्या 11 डिपार्टमेंटचा जो Tier 1 पेपर असेल, ठीक आहे, Tier 1 किंवा Tier 2 म्हणूयात आपण, तर हे सगळे पेपर त्यांनी आता कंबाईन करणार आहेत. ठीक आहे. म्हणजे फक्त तुम्हाला याच्यामध्ये आता प्रिफरन्स द्यायचा आहे. ज्या डिपार्टमेंटला तुम्हाला अप्लाय करायचंय तर तुम्हाला डिपार्टमेंट वाईज तिथे काय करायचे, प्रिफरन्स द्यायचे आणि ही एकच एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करायची आहे. लक्षात आलं. तर बघा, मी आता ज्युनियर इंजिनियर बद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की नेमकं ज्युनियर इंजिनियरच्या याच्यामध्ये किती वॅकन्सी आहेत. तर बघा, सिव्हिलच्या कॅन्डिडेट्स असतील किंवा सिव्हिलसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कारण जवळपास बघा याच्यामध्ये 575 जागांसाठी यांनी ऍड टाकलेली आहे. टोटल यांचे जर तुम्ही डिपार्टमेंट बघू शकता याच्यामध्ये वेगवेगळे 11 डिपार्टमेंट्स आहेत. ओके. याच्यामध्ये बघा, हे नॉर्थ दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्याच्यापासून हे टोटल दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, हे जे वेगवेगळे 11 डिपार्टमेंट असतील, तर ह्या वेगवेगळ्या 11 डिपार्टमेंटसाठी कंबाईन एक्झाम यांनी ठेवलेली आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे, ह्या ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी असतील तर ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जो काही कास्ट सर्टिफिकेटचा जो काही फॉर्मॅट असतोय, तो हा फॉर्मॅट पण मी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिटेलमध्ये सगळे दिलेलंच आहे. तर हे तुम्हाला प्रॉपर बघायचं आहे. आणि ज्यांच्याकडे जो काही तो कास्ट फॉर्मॅट यांनी सांगितलेला आहे तर तो असेल तरच त्यांनी कास्टमधून फॉर्म भरायचा आहे. अदरवाईज तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता. ओके. आणि महाराष्ट्रातले बघा मॅक्झिमम विद्यार्थी अशा टाईपचे जे काही पेपर असतात तर याला फॉर्म जास्त भरत नाहीत किंवा आपला जास्त त्यांच्याकडे रिस्पॉन्स नसतो. आणि बघा, जे आपण 100-200 जागेसाठी सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये खूप सारे आपण फॉर्म म्हणजे फिलअप करत असतो. पण ह्या ज्या एक्झाम असतात त्याच्याकडे आपण इग्नोर करतो. पण मला तरी वाटतं की शक्यतो अशा एक्झामसाठी आपण फॉर्म भरला पाहिजे. कारण बघा, JEE लेवलची जी एक्झाम आहे याचा हा ग्रेड जर आपण बघितला तर 42ची ग्रेड आहे. म्हणजे क्लास 2चा ज्युनियर इंजिनियर आपण याच्यामध्ये म्हणू शकतो की क्लास 2ची पोस्ट आहे. त्याच्यामुळे एकतर याची लेवल चांगली आहे, तुम्हाला ज्या सेंट्रलच्या फॅसिलिटीज भेटतील त्या पण एकदम चांगल्या राहतील आणि व्हॅकन्सीज जास्त आहेत त्याच्यामुळे. आणि जर आपण सिलेबस बघितला तर जो तुम्ही स्टेटमध्ये अभ्यास करताय किंवा स्टेट सर्व्हिससाठी, तर तो अभ्यास आणि याचा सिलेबस म्हणजे जवळपास सारखा आहे. त्याच्यामुळे आपण मला वाटतंय याचा फॉर्म भरायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. तर आता बघा, आपण काय करूयात, याच्यामध्ये नेमकं याचा एक्झाम पॅटर्न काय किंवा अगोदर मी सांगतो ह्याची इलिजिबिलिटी काय किंवा कोणते कोणते विद्यार्थी हा ज्युनियर इंजिनियर और मध्ये बघा त्यांनी दिलेला आहे सेक्शन ऑफिसर, अशा कंबाईन जागा फक्त सिव्हिलसाठी टोटल आहेत 575. तर याच्यासाठी बघा, जर आपण इलिजिबिलिटी बघितली कुठले कुठले कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतात. बघा, इलेक्ट्रिकलचं पण मी मध्येच दाखवलेलं आहे. 116 जागा असतील इलेक्ट्रिकलसाठी आणि सिव्हिलसाठी असतील 576. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं बघा, तर जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर सेम फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की डिग्री होल्डर फ्रेशर असतील तर हा फॉर्म भरू शकतात किंवा ज्यांच्याकडे डिप्लोमा असेल प्लस 2 वर्षाचा सिव्हिल मधला प्रोफेशनल एक्सपिरियन्स जर असेल तर तेही कॅन्डिडेट्स काय करू शकतात, हा JEE लेवलचा किंवा ज्युनियर इंजिनियरचा फॉर्म तुम्ही भरू शकता. लक्षात आलं. वेगवेगळे 11 डिपार्टमेंट्स आहेत. फक्त याच्यामध्ये बदल इतकाच तुम्हाला बघायचा आहे की याच्यामध्ये जो एज क्रायटेरिया दिलेला आहे तर डिपार्टमेंट वाईज तो थोडासा व्हॅरी होतोय किंवा प्रत्येकाचा जो काही पे ग्रेड असेल, कुठं कुठं ग्रुप बी तुम्हाला दिसेल, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला JEE ची पोस्ट ही ॲज अ ग्रुप C म्हणून पण दाखवलेली आहे.
तर तेवढं तुम्हाला इथं बघून घ्यायचंय. बाकी सगळ्यांचं मला वाटतंय एलिजिबिलिटी किंवा जे काही इसेन्शियल त्यांनी सांगितलेलं आहे तर हे सगळं सारखंच आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा हे वेगवेगळे 11 डिपार्टमेंट्स तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. मी काय प्रत्येक डिपार्टमेंट मेन्शन करणार नाही, फक्त तुम्हाला इथं एज क्रायटेरिया बघून घ्यायचा आहे. डिपार्टमेंट वाईज एज क्रायटेरिया नॉर्मल थोडासा बदलतोय. ठीक आहे. याच्यानंतर बघा महत्वाचं आहे याच्यामध्ये की सर याच्यावर नेमकं पेपर कोणता असेल किंवा याच्यामध्ये जो काही पॅटर्न असेल तर नेमकं पॅटर्न काय असेल जेई लेवलचा किंवा जेई एक्झामसाठी. तर बघा याच्यामध्ये टियर 1 आणि टियर 2 असे दोन पेपर होते. टियर 1 हा क्वालिफाय नेचर असेल आणि तुमचं जे मेरिट असेल तर प्युअरली तुमचं हे टियर 2 वरती तुमचं मेरिट असेल. ओके. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं जो तुमचा टियर 1 आहे याच्यामध्ये वेगवेगळे बघा 2 सेक्शन आहेत. सेक्शन ए मध्ये तुम्हाला वेगवेगळे 5 सेक्शन येतात. ओके. परत बघा सेक्शन ए आणि सेक्शन बी ह्याच्यामध्ये जर आपण सेक्शन ए बघितलं तर सेक्शन ए मध्ये बघा मॅथ, रिझनिंग, जीके, त्याच्यानंतर इंग्लिश आणि त्याच्यानंतर हिंदी. तर असे वेगवेगळे 5 तुम्हाला सेक्शन येतात. आणि बघा पाठीमागचे जर आपण पेपर बघितले DSSSB चे तर यांचा थोडासा पॅटर्न वेगळा आहे. काय असतं याच्यामध्ये सुरुवातीला बघा हे 20-20 मार्काचे असे सेक्शन असतात. 1 2 3 4 5 20-20 मार्काचे असे त्याचे टोटल असतं 100 मार्काचं. आणि तुम्ही जेव्हा याच्यामध्ये पेपर देता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा फर्स्ट सेक्शन अटेम्प्ट करावा लागतो. जेव्हा तुमचा फर्स्ट सेक्शन पूर्ण कंप्लीट होतो त्याच्यानंतरच तुम्हाला सेकंड सेक्शन मध्ये जाता येतं. जेव्हा हा कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला याच्याकडे जाता येतं. म्हणजे तुम्हाला पाठीमागे जाता येत नाही. एक सेक्शन तुम्हाला कंप्लीट करून तुम्हाला पूर्ण पेपर सबमिट करावा लागतो. तर हा झाला सेक्शन ए मध्ये. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा आपण जी काही तयारी करतोय महाराष्ट्रातले कॅन्डिडेट्स जे काही तयारी करतात तर त्यांच्यासाठी बघा मॅथ सेम आहे, रिझनिंग सेम आहे, जीके जीएस पण सेम आहे, इंग्लिश पण सेम आहे. फक्त महत्वाचं याच्यामध्ये हिंदी जे की तुम्हाला 20 मार्कासाठी आहे. एवढंच तुम्हाला फक्त एक्स्ट्रा करायचंय. आणि हे काही जास्त अवघड आहे का? अवघड नाही. मराठी व्याकरण आपण करू शकतो, इंग्लिश व्याकरण आपण करू शकतो. सेमच असतं सगळं. फक्त लँग्वेजमध्ये थोडंसं तुम्हाला काय करावं लागतं आपण म्हणूया थोडंसं शब्दरचना बदलते. ओके. त्याच्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता आणि फक्त 20 मार्कासाठी आहे. आणि तुम्हाला हे जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला परत हा स्कोर आहे आणि याच्यावरच तुम्हाला मेरिट आहे. त्याच्यामुळे आपल्याला हिंदी करण्यासाठी जास्त काही एफर्ट द्यायची गरज नाहीये कारण हे समजू शकतं. कारण आपण मराठी इंग्रजी चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे हिंदी करायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. बघा याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये हा जो 100 मार्काचा जो पेपर असेल हा आणि सेक्शन बी मध्ये तुमचा 100 मार्काचा जो पेपर आहे हा प्युअरली तुमचा सिव्हिलचा टेक्निकल पेपर असेल. याचा जो काही पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह जो काही सिलेबस आहे तर मी टेलिग्राम चॅनलवरती मी तो सेंड करतो. तर सगळ्यांनी आपलं इग्नाइट सिव्हिल चॅनल जॉईन करायचं आहे आणि जे काही आपली ती PDF असेल जी ज्युनियर इंजिनियरसाठी आणि साठी किंवा असिस्टंट इंजिनियरसाठी जो काही त्यांनी सिलेबस किंवा प्रिव्हियस जे काही त्यांचे पेपर असतील तर त्या पेपरद्वारे आपण काय केलेलं आहे कुठल्या कुठल्या पॉईंट्सवर किंवा कुठल्या टॉपिक्सवरती यांनी आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच्यानुसार आपण काय केलेलं एक PDF बनवलेली आहे जेई आणि एई साठी. तर ती तुम्हाला बघून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा हे 100+100 असा 200 मार्काचा जो काही पेपर असेल हा फक्त तुम्हाला टियर 2 मध्ये जाण्यासाठी असेल. ठीक आहे. म्हणजे जे काही तुमचं मेरिट असेल टियर 2 साठीचं तर या पेपरवरती असेल. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही स्कोअर कराल तेवढे तुम्हाला जास्त मार्क असतील तेवढं काय होईल तुम्हाला जास्त डिपार्टमेंट भेटतील आणि तेवढ्या जास्त डिपार्टमेंटसाठी तुम्ही टियर 2 साठीची तुम्ही एक्झाम देऊ शकता. लक्षात आलं. आता परत बघा टियर 2 ची जी एक्झाम आहे म्हणजे आपण म्हणूयात आपला मेन्सचा पेपर तर सेम तसंच हे 2.5 तासाचा पेपर आहे. 2.5 तासामध्ये 200 मार्काचा पेपर परत 2 सेक्शन असतील. एका सेक्शन मध्ये परत तुमचं 100 मार्काचं टेक्निकल असेल. ओके. 100 मार्काचं टेक्निकल आणि अजून एक पेपर असतो ज्याच्यामध्ये की फक्त 50 प्रश्न असतात आणि या 50 प्रश्नांसाठी 100 मार्क असतील ज्याच्यामध्ये की तुम्हाला तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह कॉन्टेक्स्ट किंवा थेरॉटिकल ऍस्पेक्ट तुमचा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तिथं चेक केल्या जातात. ओके. जर तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर या सगळ्या गोष्टी किंवा याचे लेक्चर पण तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही हे बघू शकता सगळं. ठीक आहे. म्हणजे जास्ती काही याच्यामध्ये अवघड नाही आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल 0.25. ओके. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये पण ऍप्लिकेबल आहे की म्हणजे तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला काय करायचं आहे हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. जर आपण पेपरची लँग्वेज बघितली तर बघा बायलँग्वेज आहे म्हणजे हिंदीमध्ये पण पेपर असेल आणि इंग्लिशमध्ये पण हा पेपर असेल. ओके. आता फॉर्म भरताना तुम्हाला एकदा सेंटर पण बघून घ्यायचे आहेत कारण बघा मी 1-2 वेळेस फॉर्म भरत होतो पण थोडेसे सुरुवातीला एरर आल्यामुळे ना प्रॉपर सेंटर दाखवत नव्हतं. ठीक आहे. आता मला वाटतं त्यांची साईड अपडेट झालेली आहे तर तुम्ही ते सेंटर पण एकदा चेक करून घ्या. महाराष्ट्रातले पण सेंटर बघा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. ठीक आहे. म्हणजे हा फॉर्म भरायला आपल्याला काहीच हरकत नाही. याच्यानंतर तुमचं जे मेरिट असेल तर प्युअरली तुमचं जे मेरिट असेल तर प्युअरली टियर 2 एक्झामिनेशनवर असेल. ठीक आहे. तर हे होतं सगळं जेई बद्दल. जेई मध्ये जास्त बघा आपलं डिप्लोमा किंवा जे डिग्रीचे कॅन्डिडेट्स असतील तर यांच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तसं येई मध्ये जास्त याच्यामध्ये बघा कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकत नाहीत कारण येई साठी डिग्री तर पाहिजेच तुमच्याकडे पण डिग्री सोबत तुम्हाला याच्यामध्ये 2 वर्षाचा तुमचा सिव्हिल मधला प्रोफेशनल एक्सपिरियन्स पाहिजे.
आणि जर एईच्या आपण जागा बघितल्या तर त्या मानाने बघा जेईच्या मानाने एईच्या जागा पण कमी आहेत, 151 जागा आहेत. ओके, कास्टचं मी परत एकदा सांगतोय, कास्ट सर्टिफिकेटचा जो काही फॉर्मॅट आहे त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये ऍड केलेला आहे, तो तुम्हाला रीड करायचा आहे. ओबीसी कॅन्डिडेट्स असतील तर फक्त दिल्ली एनसीआर रिजनचेच ओबीसी कॅन्डिडेट्स हा फॉर्म ओबीसी मधून भरू शकतात. अदरवाईज त्यांनी सांगितलं की स्ट्रिक्टली ओपन मधून फॉर्म भरायचा आहे. ओके, तसंच एससी एसटी ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी पण त्यांनी काहीतरी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं सांगितलेलं आहे त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये, तर ते एक तुम्हाला बघून घ्यायचं आहे. अदरवाईज तुम्ही हा फॉर्म ओपन मधून भरलं तर एकदम बेटर राहील. ओके, चला याच्यानंतर हे मी तुम्हाला सांगितलं की नेमकं सिव्हिलसाठी एईच्या जागा 151 असतील आणि त्यात जर बघा इलेक्ट्रिकल कॅन्डिडेटसाठी आपण बघितल्या तर ह्याच्यामध्ये बघा 10 जागा आहेत एईच्या. ओके, याच्यामध्ये सेम इलिजिबिलिटी जर आपण बघितली तर सांगितलं मी तुम्हाला की डिग्री प्लस 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि जर आपण एक्झामिनेशन बघितलं तर ॲज लाईक ज्युनियर इंजिनियर सेम टियर 1 होईल. याच्यामध्ये परत बघा याच्यामध्ये 5 सेक्शन, सेक्शन ए मध्ये आणि सेक्शन बी मध्ये पण 5 सेक्शन असतात. ओके, 1 2 3 4 5. सेक्शन बी पूर्ण टेक्निकल असतो, सेक्शन ए पूर्ण नॉन टेक्निकल असतो. ओके, मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, हिंदी, जीके जीएस 20-20 मार्काचे तुमचे 5 सेक्शन असतील. आणि परत सेक्शन बी मध्ये तुमचे परत 5 सेक्शन असतील आणि 5 सेक्शन मध्ये तुमचे परत सिव्हिलचे सब्जेक्ट ह्याच्यामध्ये 20-20 मार्कासाठी विचारले जातील. ठीक आहे, म्हणजे एका सेक्शन मध्ये मोर दॅन 1 सब्जेक्ट पण ते इन्क्लूड करू शकतात, हे त्यांच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, तर असं जर सिलेबस असेल तर मी तो लिंक सेंड केलेली आहे किंवा PDF मी काय केलेली आहे आपल्या टेलिग्रामवरती सेंड केलेली आहे, तर ती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर हे जे असेल हा जो टियर 1 तर हा बघा याच्यावरती तुमचं मेरिट असेल कशासाठी, टियर 2 साठी. म्हणजे टियर 2 ला जाण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला काय करायचे घ्यायचे. याच्यामध्ये वेगळं काय असेल मी ऑलरेडी सांगितलंय, तुम्हाला हिंदी लँग्वेज किंवा हिंदी ग्रामरची तुम्हाला तयारी करायची आहे आणि मॅक्झिमम एक 8-10 दिवसामध्ये आपण ही तयारी करू शकतो. ठीक आहे, बाकीचा सगळा सिलेबस हा सेम आहे ॲज लाईक आपल्या WRD, PWD, आपल्या MPSC, MES सगळ्या ज्या एक्झाम्स असतील तर त्यांचा सिलेबस आणि आपला हा सिलेबस यांचा सिलेबस सेमच आहे. ओके, फक्त याच्यामध्ये हिंदी थोडंसं वेगळं आहे. चला याच्यामध्ये टियर 2 मध्ये पण परत तेच, फक्त बघा असिस्टंट इंजिनियर साठीचा जो काही टियर 2 आहे तर तो 3 तासाचा आहे आणि जेई साठीचा जो काही पेपर आहे टियर 2 चा तर तो 2.5 तासाचा आहे. एवढाच फरक आहे. बाकीचं बघा इथं पण परत तेच 100 क्वेश्चन 100 मार्क हे तुमचे टेक्निकलचे असतील. आणि त्याच्यानंतर येई साठीचा जो टियर 2 चा जो दुसरा पार्ट आहे तर याच्यामध्ये बघा 100 क्वेश्चन 200 मार्कचा हा परत तुम्हाला मी परत सांगतोय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी, त्याच्यानंतर हे अनालाइज सिच्युएशन, इव्हॅल्युएशन ऑप्शन, म्हणजे हे जे तुमचं आपण म्हणूयात थोडासा नॉन ट्रिकी जो सिलेबस असतो नॉन टेक्निकलचा रिलेटिंग टू टेक्निकल डोमेन नॉलेज, हे तुम्हाला युट्यूबवरती भेटून जाईल. तर हा सिलेबस जो आहे याच्यामध्ये पण बघा 100 क्वेश्चन तुमचे 200 मार्क असतील. सेम निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25. लक्षात आलं. आणि मेरिट जर असेल तर याचं टियर 2 वरती असं मेरिट काय असेल लागलं जाईल. आणि जे काही तुमचे वेगवेगळे 11 डिपार्टमेंट असतील तर त्या 11 डिपार्टमेंटमध्ये तुमच्या मेरिटनुसार किंवा तुमच्या प्रेफरन्सनुसार तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. ओके, तर बघा हे होतं सगळं ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर ज्या की DSSSB अंतर्गत पहिल्यांदाच त्यांनी कंबाईननी एक्झाम घेत आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की त्यांनी सगळ्या जागा मर्ज केलेल्या आहेत आणि आपल्याला आता प्रत्येक डिपार्टमेंट वाईज पेपर द्यायचा नाही, सगळ्या डिपार्टमेंटचा आता आपल्याला एकच पेपर द्यायचा आहे. एक पेपर टियर 1 चा सिलेक्शन झालं, टियर 2 साठी परत टियर 2 द्यायचा आणि तुम्हाला जे काही 11 डिपार्टमेंट असतील तर तुमच्या मेरिटवरती काय होईल तुमचं तिथं सिलेक्शन होईल. लक्षात आलं. तर सगळ्यांनी किंवा जे कॅन्डिडेट्स इलिजिबल असतील तर त्यांनी फॉर्म भरायला काहीच हरकत नाही. ओके, तर या ठिकाणी मी इथे थांबतोय. धन्यवाद.